ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद जे आहे ते राज्यभरात उमटताना पाहायला मिळतात। मी सध्या माड्यामध्ये माड्यातले सकल मराठा समाज जो आहे तो या नवनाथ वाघमारे जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या विरोधात आक्रमक होताना पाहायला मिळतात। काय सांगा नेमकी काय मागणी असणार आहे? नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याकडे कसं पाहताय तुम्ही आणि काय मागणी असणार आहे? ते कुत्रा नवनाथ वाघमारे आम्ही त्या शिवी देणार नाही। का देणार नाही? आमचे छत्रपती शिवाजी महाराजांची कोण आहे की कुठल्या माता माऊलींना शिव्या देऊनी? आज तो आमच्या माता माऊलीला मराठा समाजाच्या आज तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये त्यांनी आमच्या महिलेबद्दल आज ओबीसीच्या ह्याच्यात मराठा मुली सुंदर दिसलं की मुलाबरोबर असं लग्न करतात त्यांनी म्हणलेलं आहे घरात जातात। अरे मादरचोद तुला नवण्या तू पोलिसाचं घेऊन तुम्ही फिरताव जे तुम्ही ओबीसी नेते म्हणताव ना तुम्ही पोलिस असे घेऊन महाराष्ट्रातनं फिरताव तुम्ही अशी एकटे फिरला ना तुम्हाला 100% मराठा समाज तुम्हाला प्रसाद देणार आणि त्याच जागी तोडवणार तिथं। कुठं तर मराठा आरक्षणाचा लढा एकीकडे मनोज दादांच्या माध्यमातून राज्यभरात सुरू आहे आपला आणि दुसरीकडे अशी वक्तव्य येत आहेत कुठं तर विपर्यास करण्याचा आंदोलनाचा प्रयत्न आज मनोज दादा प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या जी मागण्या आहेत त्याच्याबद्दलच बोलतात। आज कुणावर बोलतात का ह्यांच्यावर कुणावर बोलतात का? ही कसली ओबीसी नेते आज आमच्या संघ पण सगळी आज सगळी मराठा समाजाबरोबर सगळीच आम्ही सुद्धा बहुजन सगळी ओबीसी घेऊनच आंदोलन करतोय। तीच त्याच्याबरोबर काय मागणी असणार ह्या हो का मनोज दादा खंबीर आहेत आमचं जे काय आरक्षणाचं आहे ते लढतेने त्यांच्याबरोबर आम्ही सकल मराठा समाज त्यांच्याबरोबर आहे। पण आज जे नवनाथ वाघमारेने जी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले त्या महिलेबद्दल त्याच्याबद्दल आज माडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलो आहे। गुन्हा दाखल करावा नाहीतर सकल मराठा समाज उद्या आम्ही बहुसंख्येने येऊन माडा शहरामध्ये चौकात रस्ता रोको करेन। काय नेमकं कसं पाहताय आंदोलन काय सांगाल थोडक्यात? हे आंदोलन जे होतं आहे ठीक आहे पण नवनाथ वाघमारेवर आमचा राग आहे। आमच्या आया बहिणीवरती जर असा जर शिंतोड उडवत असेल तर त्याचा निषेध करतो आम्ही काय त्याच्यामुळे ह्या नवनाथ वाघमारेला लवकरात लवकर ह्यांनी अटक करून ही करावी आम्ही हेच मागणी करतोय आणि गुन्हा दाखल करायला आलेलो इथं आम्ही। काय सांगाल कशा पद्धतीचं ही मागणी असणार आहे? नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याकडे कसं पाहताय? आता सध्याला आम्ही माडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे पण गुन्हा दाखल करून घेत नाहीत त्यांनी निवेदन द्या म्हणतात। ह्याचाच एक भाग तुम्हाला सांगतो मराठा समाजाचा रविराज साबळे जो फक्त त्यांनी बोत्रे पाटलावरती भाष्य केलं होतं आणि ते ऑनलाईन गेलं होतं त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये 17 ते 18 ठिकाणी गुन्हे दाखल झाले। हा गुन्हा का दाखल होऊ शकत नाही ह्याचं उत्तर पहिल्यांदा प्रशासनानं द्यायला पाहिजे। आपण जर पाहिलं असेल तर मराठा समाज जो आहे तो नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना कुठंतर निषेध नोंदवताना पाहायला मिळतोय आणि गुन्हा दाखल करण्यासाठी जे आहे ते माडा पोलीस ठाण्यासमोर जे आहे मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन माऊली समी संदीप शिंदे TV9 मराठी माडा सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।